एक्झाम्पल नंबर 9 ॲक्टिव्हिटी आहे. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज अ मीडियन. या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते बघा PM ही जी मीडियन आहे. मीडियनमुळे काय होणार आहे की दोन भाग समानित दाखवलेले आपल्याला दिसून येतात. QM बरोबर MR होणार आहे. अँगल बायसेक्टर ऑफ PMQ अँड PMR इंटरसेक्ट साईड PQ अँड साईड PR इन पॉईंट्स X अँड Y रिस्पेक्टिव्हली. तर अँगल बायसेक्टर दिलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी M अँगलचा हा MX हा बायसेक्टर आहे आणि या ठिकाणी MY हा बायसेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतोय. आता त्याच्या साईन आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. कंप्लीट द प्रूफ बाय फिलिंग इन द ब्लँक्स. बघा इन ट्रायंगल PMQ पहिल्यांदा त्यांनी सांगितलं देऊनच आपल्याला दिलं बऱ्यापैकी. आपल्याला जास्त करावं लागणार नाही आहे. आपल्याला जे दिलं आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला सोडवायचं आहे. इन ट्रायंगल PMQ ट्रायंगल कुठे दिसतो तुम्हाला तर PMQ रे MX इज अ बायसेक्टर ऑफ PMQ. MX हा बायसेक्टर आहे. तर बायसेक्टर असेल तर आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतो. अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय होईल तर या अँगलनं पुढच्या बाजूचे दोन भाग केले आहेत. म्हणजे आता आपण सांगितलं यापूर्वी की हा PMQ मधला हा M पॉईंट घ्यायचा नाही. सुरुवात करून करूया आपण P पासून करूया किंवा Q पासून करा. आपण P नाही करूया या ठिकाणी PX अपॉन XQ इज इक्वल टू. आता उरलेल्या त्या त्रिकोणाच्या दोन बाजू कुठल्या तर PM छेद PQ. या ठिकाणी P न सुरुवात होईल दक्षता आपण मात्र घ्यायची आहे. PM जर तुम्ही पहिली बाजू QM घेतला तर तेच होणार आहे. PM छेद QM. याला आपण एककडे टाकतोय. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरमनुसार हे या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण इन ट्रायंगल PMR हा त्रिकोण जर बघितला तर या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते की MY हा काय आहे अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतो. तर ती काय येईल तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी गुणोत्तर घेणार होतो PY अपॉन YR इज इक्वल टू. म्हणजे या ठिकाणी आपण त्या बाजूचं पुढच्या समोरच्या बाजूचे दोन भाग त्यात घेऊया PY छेद YR बरोबर. उरलेल्या बाजू कुठल्या तर P न सुरुवात करूया PM छेद PR PM छेद MR. आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते PM छेद QM आणि PM छेद MR बरोबर. मी या ठिकाणी काय दिले बघा PM म्हणजेच MP बघा इथं MP छेद MQ बरोबर MP छेद MR म्हणजेच PM छेद MR MP छेद MR म्हणजेच PM छेद MR बरोबर MP छेद म्हणजेच PM छेद MQ या ठिकाणी दिलेला आहे. हे दोन्ही समान आहेत. का समान आहे बरोबर अंश तर समानच आहे. आणि छेदात काय दिसते QM आणि MR आणि आपल्याला सांगितले उदाहरणामध्ये की QM आणि MR काय आहेत समान आहेत. कारण ही समोरची जी PM ही मीडियन आहे त्यामुळे हे QM आणि MR काय होणार आहे समान होणार आहे. त्यामुळे पुढे आपण या ठिकाणी जाणार आहोत. तर बघा या ठिकाणी ह्याच्या डाव्या बाजू आहेत ह्या उजव्या बाजू आहेत. ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांच्यामध्ये ज्या उजव्या बाजू आहेत त्या समान झाल्या त्यामुळे आपोआप डाव्या बाजू समान होणार. त्यामुळे आपण काय लिहिलं PX छेद XQ बरोबर PY छेद YR. कशानुसार लिहिले हे आपण फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून आपण हे लिहू शकलो. मग आता 1 आणि 2 वरून आपण हे लिहिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा जर त्रिकोण आपण बघितला या त्रिकोणामध्ये बघितलं तर PX छेद XQ आणि PY छेद YR असं जर बाजू प्रमाणात विभागत असेल तर हा XY हा काय असला पाहिजे ह्या QRला समांतर असला पाहिजे. कारण का ही बेसिक प्रोपोर्शन थेरमची कॉन्व्हर्सच आहे की जर प्रमाणात दोन बाजू जर प्रमाणात विभागत असतील तर त्या बाजू काय असती ती बाजू काय असली पाहिजे तिसऱ्या बाजूला समांतर असली पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी दिलेलं आहे की XY पॅरलल QR बाय कॉन्व्हर्स ऑफ PPT थेरम. एक्झाम्पल नंबर 10 बायसेक्टर्स ऑफ अँगल B अँड अँगल C ऑफ ट्रायंगल ABC इंटरसेक्स इच अदर इन पॉईंट X. तर बघा त्रिकोणामध्ये आपण बघूया त्रिकोण ABC आहे. या त्रिकोण ABC मध्ये कोण B आणि कोण C चे बायसेक्टर कोण B चा बायसेक्टर हा BX आणि कोण C चा बायसेक्टर CX हे दोन्ही ह्या AY या रेषेला X या बिंदूमध्ये छेदतात असं दिलं आहे. लाईन AX इंटरसेक्ट साईड BC इन पॉईंट Y. AX जी आहे ती पुढे वाढवल्यानंतर ती BC या रेषेला Y मध्ये छेदते. तर AB बरोबर 4 दिलेला आहे AB बरोबर 5 दिलेला आहे AC बरोबर 4 दिलेला आहे BC बरोबर 6 दिलेला आहे. देन फाइंड AX अपॉन XY ची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. आपण सुरुवात दिलेल्या माहितीच्या आधारावरच करणार आहोत. पहिला पॉईंट आहे या ठिकाणचा तो म्हणजे येथे हे अँगल बायसेक्टर आहेत. अँगल बायसेक्टर दिले त्याचा अर्थ अँगल बायसेक्टर थेरम वापरायची आपल्याला. पण त्यापूर्वी आपल्याला इथं काय करतात BC ची पूर्ण किंमत दिलेली आहे. BC बरोबर आपल्याला दिलेला आहे 6 BC बरोबर 6 दिलेला आहे. त्याऐवजी आपण या ठिकाणी BY ची किंमत X मानू. लेट BY इज इक्वल टू X. जर BY बरोबर X झालं तर B डॅश Y डॅश C आहे. त्यामुळे काय होणार आहे BY अधिक YC बरोबर BC. यात किंमत घालतो आपण BY ची किंमत आपण X मानली आहे. X अधिक YC बरोबर BC ची किंमत आहे 6. त्यामुळे YC ची किंमत काय होईल 6 वजा X होईल. X त्या बाजूला आपण वजा केलं. ही माहिती आपल्याला थोडीशी उपयुक्त आहे त्यामुळे आपण ती त्या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. आता आपण काय करूयात पहिल्यांदा त्रिकोण ABY म्हणजे इन ट्रायंगल ABY. आता आपण सांगितलं की मगाशी BX इज अँगल बायसेक्टर. जर हा अँगल बायसेक्टर असेल तर आपण या ठिकाणी काय वापरू शकतो बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम.
थेरम. अँगल बायसेक्टर थेरम वापरल्यानंतर काय येईल तर बीनं या ठिकाणी पुढच्या बाजूला इथं छेदलेला आहे त्रिकोण ABY घेणार आहोत आपण. तर यामध्ये ह्या पुढच्या बाजूचे झालेले दोन भाग. पण सुरुवात मी सांगितले की ज्या ठिकाणी कोण आहे कोणाचा शिरोबंध अजिबात घ्यायचा नाही सुरुवातीला. ह्या A किंवा Y नं सुरुवात करायचा आणि दोन्ही बाजूला सुरुवातीला जर सुरुवात केली म्हणजे A नं सुरुवात केली तर A हा दोन्ही बाजूला पहिल्यांदा आला पाहिजे. आता मी या ठिकाणी A नं सुरुवात करतोय तर या ठिकाणी काय येणार आहे AX अपॉन XY इज इक्वल टू. आता हे समोरच्या बाजूचं विभाजन झालं. आता उरलेल्या दोन बाजू आहेत BY आणि AB. पण मी यापूर्वी सांगितले की ज्या अक्षरांना आपण सुरुवात केली तेच अक्षर सुरुवातीला आलं पाहिजे. म्हणजे काय येणार आहे AB अपॉन BY. जर तुम्ही BY अपॉन AB लिहिलात तर त्या ठिकाणी तुमचं चुकणार आहे. ह्याला आपण आता या ठिकाणी एक आकडा टाकतोय. आता तसंच अजून एक अँगल बायसेक्टर आहे. तो अँगल बायसेक्टर कोणता आहे तर त्या ठिकाणी दिलेला आहे की CX इज अ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ACY. आपण या ठिकाणी लिहूया इन ट्रायंगल ACY मध्ये CX इज अँगल बायसेक्टर. हा अँगल बायसेक्टर आहे. तर हा अँगल बायसेक्टर असेल तर आपण या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम इथे या ठिकाणी सुद्धा आपण वापरणार आहोत. मग काय ना अँगल बायसेक्टर थेरमनुसार तर या ठिकाणी सुद्धा येणार आहे AX अपॉन XY इज इक्वल टू A न सुरुवात म्हणजे पूर्ण सुरुवात A नच AC अपॉन CY. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 जर तुम्ही निरीक्षण केलात तुम्हाला कोणती गोष्ट दिसून येते तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते की AX छेद XY बरोबर AC अपॉन CY आणि AX अपॉन XY AB अपॉन ABY. जर डाव्या बाजू समान असतील तर उजव्या बाजू सुद्धा समान असणार. म्हणून आपण लिहिणार फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय येणार या ठिकाणी AB छेद BY बरोबर AC छेद CY. या पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे AB छेद BY बरोबर AC छेद CY. आता या ठिकाणी आपण किमती घालणार आहोत. AB ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती आहे 5 छेद BY ची किंमत सुद्धा आपल्याला दिलेली आहे. BY ची किंमत आपण नाही मांडलेली आहे ती मांडलेली आपण X बरोबर AC ची किंमत आपण दिलेली आहे प्रश्नामध्ये ती आहे 4 आणि CY ची किंमत आपण काढलेली आहे किंवा YC ची किंमत आपण काढलेली आहे ती आहे 6 वजा X. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत 5 गुणिले 6 वजा X बरोबर 4 गुणिले X. आता 5 नात गुणलं 5 आहे 30 वजा 5 गुणिले X 5X बरोबर 4X. आता आपण काय करणार आहोत हे वजा 5X त्या बाजूला जाईल तर काय होईल 30 बरोबर 4X. हे पहिल्यांदा आपण लिहून घेतलं आणि हे वजा 5X आपल्याला या ठिकाणी नको आहे तर त्या बाजूला गेल्यानंतर ते काय होईल अधिक 5X. मग काय येणार या ठिकाणी 5 आणि 4 9X बरोबर 30. म्हणजे X ची किंमत आपल्याला काय मिळाली X बरोबर 30 भागिले 9. या ठिकाणी आपल्याला X ची किंमत मिळालेली आहे 30 भागिले 9. आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला माहिती आहे X म्हणजेच BY आहे ठीक आहे. तर AB छेद BY बरोबर X छेद XY हे माहिती आहे. या ठिकाणी बघा फ्रॉम 1 मध्ये आपण पुन्हा होऊया AX छेद XY AX छेद XY बरोबर AB छेद BY आहे AB छेद BY. या ठिकाणी पुन्हा AB छेद BY ची किंमत घालतो आपण. AB ची किंमत आहे AB ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती म्हणजे 5 आणि BY म्हणजेच X BY म्हणजेच कोण आहे X आहे. ह्या X ची किंमत या ठिकाणी मी ठेवतोय 30 भागिले 9. आपल्याला माहिती आहे जर 5 भागिले 30 छेद 9 असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे 5 गुणुले आपण काय करणार त्याचं व्यस्त करणार आहोत 9 छेद 30. हा आपण इयत्ता 5वी मध्ये हा भाग शिकलेला आहोत. आता बघा या ठिकाणी भाग लागतोय 5 1 5 5 आहे 30 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6. अशा प्रकारे आपल्याला AX छेद XY बरोबर 3 छेद 2 हे उत्तर मिळालेलं आहे. आपण हे उत्तर सोल्युशन म्हणून शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. याच्या खाली लिहिणं अपेक्षित आहे सोल्युशन AX अपॉन XY इज इक्वल टू 3/2. या दोन्ही ठिकाणी बघा सेगमेंट AD इज पॅरलल टू सेगमेंट BC. हा ट्रान्सव्हर्सल BD त्या ठिकाणी हा तयार झाला सुद्धा काय आहे अल्टरनेट अँगल आहे. आता आपण काय करूया दोन त्रिकोण घेऊया. त्रिकोण APD आणि त्रिकोण CPB किंवा ट्रायंगल इन ट्रायंगल म्हणून आपण या ठिकाणी आपण लिहिणार आहोत इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB. ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा आता आपल्याला वर दिलेली माहिती तीच इथे येणार आहे. हे दोन त्रिकोण समरूप आपल्याला दाखवायचे आहेत. मग आपण वरची जी माहिती ती लिहिणार आहोत अँगल PAD इज कॉन्ग्रुअंट टू अँगल PCB. त्यानंतर अँगल PDA इज कॉन्ग्रुअंट टू अँगल PBC. या ठिकाणी काय लिहिणार आहे
फ्रॉम अबो म्हणूया थोडक्यात त्या ठिकाणी. याला काय आपण नंबर टाकलेला नाही, त्यामुळे फ्रॉम अबो म्हणूया. किंवा तुम्ही टाकणार असाल तर नंबर त्या ठिकाणी टाकू शकता, फ्रॉम 1 and 2 असं म्हणू शकता. आता एखाद्या दोन त्रिकोणामध्ये जर 2 कोण एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोकोकोसनुसार समरूप असतात. अजूनही कोण जर दाखवायचं म्हणतात अजूनही कोणते आपल्याला विरुद्ध कोण दाखवता येऊ शकतो, पण आपल्याला काही गरज नाही आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी ट्रायंगल APD इज सिमिलर टू ट्रायंगल CPB. कारण काय लिहिणार आपण AA टेस्ट. या पद्धतीने आपण काय केलं, 2 त्रिकोण समरूप दाखवले. आता समरूप त्रिकोण दाखवल्यानंतर त्यांच्या ज्या बाजू असतात, उर्वरित बाजू ज्या असतात त्या काय असतात, प्रमाणात असतात. आता उर्वरित बाजू आपण प्रमाणात दाखवणार. म्हणून काय लिहिणार आपण AP, बघा ह्या ठिकाणी पहिल्यांदा 2 घेतल्यात बरोबर, IP छेद CP बरोबर, PD दुसरी आणि तिसरी आपण हे घेतला, त्यानंतर छेद PB बरोबर, पहिल्यांदा तिसरी घ्या AD छेद CB. आता आपल्याला जे दाखवायचं आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारला कुठल्या ह्याला आपल्याला जुळते बघा, AP छेद PD, AP छेद PD, AP छेद PD. आता आपण काय घेतलं इथे ह्या ठिकाणी काय करणार होतं, हां AP छेद PD म्हणजे इथं पुढे समोरासमोर दिसते, आणि PC छेद BP मध्ये इथं PC म्हणजे CP छेद PB दिसते. म्हणजे या ठिकाणी याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही, म्हणजे आपण बाजूला ठेवूया आणि हे फक्त CP आणि BPचं व्यवस्थित करून घ्या. AP छेद CP, CP च्या ऐवजी PC करूया, AP छेद PC बरोबर, PD छेद PB च्या ऐवजी BP करूया. आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्याच अंश आणि ह्याचा अंशाचं गुणोत्तर पाहिजे, ह्याच्या छेदाचं आणि हा छेद आहे तो अंश झाला पाहिजे, हा छेद आहे तो छेद झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर पाहिजे. मग त्याला आपण कोणती प्रक्रिया म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण बाय अल्टरटेंडो. तर आपण या ठिकाणी अल्टरटेंडो केला तर काय होईल, AP अपॉन PD म्हणजे एकांतर क्रिया बरोबर, PC अपॉन BP. अशा प्रकारे आपल्याला जे दाखवायचं होतं ते या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे.